बिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली आहे। या भेटीत त्यांनी बिवलकर आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्या नेतृत्वात आज पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर उपोषणाचं नियोजन करण्यात आलं। मात्र पोलीस प्रशासनाकडून कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। असं आहे की रोहित दादांनी सगळे पुरावे त्यांना दिलेले आहेत। याआधी सुद्धा फॉरेस्टने जी काही कंप्लेंट केलेली आहे त्यामध्ये आयडेंटिफाय करून एरिया दिलेले आहेत की हे एरियाज जे होते 5000 एकर जी लँड आहे ही फॉरेस्टची आहे आणि आमची सुद्धा हीच सातत्याने मागणी आहे की फॉरेस्टची लँड आहे, शासनाची लँड आहे, ती शासनाला मिळेल। हे दत्तू भिवा ठाकूर आहेत, हे अनेक वर्ष प्लॉटसाठी मागणी करतायत। त्यांच्या हक्काचा प्लॉट 12.5% त्यांना मिळावा म्हणून मागणी करतात, पण अजून पण त्यांना मिळालं नाही। आमची सगळ्यांचीच अशी मागणी आहे की जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे प्लॉट त्यांना पहिले मिळाले पाहिजेत आणि शासनाने सुद्धा अनेक वेळा ॲफिडेव्हिट केले की तशा पद्धतीचे पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत की या ठिकाणचं जे काही बिवळकर आहेत ते या ठिकाणचे लँडलॉर्डच नाही आहेत, त्यांची जमीन आता ही नाहीच आहे आणि अशा अनेक वेळा शासनाने ॲफिडेव्हिट केलेले असताना सुद्धा त्यांना जमीन दिलेली गेली, अनधिकृतपणे जमीन दिलेली गेली। ती सगळी जमीन शासनाला वर्ग व्हावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। सिडकोवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी नाही केलेली आहे। आज फॉरेस्टने जे काय मागणी केलेली आहे की दत्तू या ठिकाणचे असलेले बिवळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आता पुढची भूमिका काय आहे तुमची? पुढची भूमिका या ठिकाणी आज आंदोलनासंदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे, पण माझे सहकारी या ठिकाणी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आज माझे बंधू आहेत, त्यांचं म्हणणं मी ऐकेन। बिवलकर